आणि गणेशोत्सव म्हटलं की बाजारपेठांमधली लगबग आलीच. अगदी गणपती बाप्पाच्या सजावटीचं साहित्य विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांपासून ते ऑटोमोबाईल क्षेत्रामधल्या व्यावसायिकांपर्यंत लाखो करोडोंची उलाढाल होते. विशेष म्हणजे गणरायाच्या या उत्सवामुळे संगीत क्षेत्राला सुद्धा अच्छे दिन येतात. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. गणेश उत्सवाच्या काळामध्ये खरं तर अनेक नवनवीन गाणी जी आहेत ती आपल्या कानीही पडत असतात आणि याच गाण्यांचं खरं तर रेकॉर्डिंग कसं होतं, ही गाणी कशी बनवली जातात, कशी तयारही केली जातात हे मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहेत. मी आता नाशिकच्या DRD स्टुडिओमध्ये आलेलो आहेत. संगीतकार आहे धनंजय धुमाळ यांचा खरं तर हा स्टुडिओ आहे आणि कसं इथे सर्व काम चालतं हे खरं तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे. 1 2 3 4 गणपती बाप्पा मोरिया म्हण, गणपती बाप्पा मोरिया. गणेशोत्सवात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून नवनवीन गाणी तयार केली जातात. बाजारात वेगवेगळे अल्बमही रसिकांच्या भेटीला येतात. यूट्यूबवर प्रदर्शित झालेलं बाप्पाचं एखादं गाणं रातोरात जबरदस्त हिट होतं, सोशल मीडियात ट्रेंडिंग होतं. ही सगळी गाणी तयार कशी होतात, त्याची सगळी प्रक्रिया काय आहे जाणून घेऊयात. बाप्पा मोरिया म्हण, गणपती बाप्पा मोरिया. गणरायाच्या दर्शनाला भक्त सारे या. गणपती बाप्पा मोरिया म्हण, गणपती बाप्पा मोरिया. तुम्ही लवकर या गणपती बाप्पा, आमची सेवा घ्या गणपती बाप्पा. तुम्ही पूजेला या गणपती बाप्पा, आशीर्वाद द्या गणपती बाप्पा. बंधू सारे बाप्पाला या, गणेशांचे गाऊया. गणपती बाप्पा मोरया म्हण, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया म्हण, गणपती बाप्पा मोरया. मला सांगाल ही गाणी कशी तयार होतात, गणेशोत्सवामध्ये कसा ट्रेंड असतो, कशी पूर्ण मागणी? नॉर्मली काय होतं की कुठलंही गाणं बनवताना काही त्याच्या आमच्या प्रोसिजर्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ की सर्वात आधी गाणं आमच्याकडे येतं, आधी शब्दरचना. हां, तर माझ्याकडे ऑलरेडी एक प्रोजेक्ट चालू आहे आता, त्याविषयी मी सांगेन की विठ्ठल पाटील यांची रचना आहे आणि त्याविषयी ते गाणं माझ्याकडं आलेलं आहे. तर आधी शब्द आल्यानंतर त्याला चाल बांधली जाते, ज्याला आपण स्वरबद्ध म्हणतो. स्वरबद्ध झाल्यानंतर ती चाल जी कंप्लीट असते, मग आम्ही ठरवतो की गाणं कोण गाणार. उदाहरणार्थ आता वेळे इतकं शॉर्ट असतं, तर त्यामुळं आधी पहिलं आम्ही गातो क्यू ट्रॅक ज्याला आपण म्हणतो सिंगिंगचा. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघं जण त्याच्यात गाणार आहे. श्रुती धुमाळ तिचं नाव आहे. आणि चाल फायनल झाल्यानंतर त्याची प्रोसिजर अशी की ते जातं म्युझिक अरेंजर करत. मग ते स्टेप बाय स्टेप आम्ही एक एक गोष्टी आम्ही त्याच्यात रेकॉर्ड करत जातो. हां, म्हणजे आता ट्रॅक्स असतात. उदाहरणार्थ आधी क्यू ट्रॅक असतो. क्यू ट्रॅक झाल्यानंतर मग नंतर आम्ही एक एक ट्रॅक त्याच्यात भरत जातो. रिदमचा ट्रॅक वेगळा आहे. उदाहरणार्थ ढोल ताशे, ढोलकी आहे. तर हे सगळे साऊंड्स त्याच्यामध्ये भरल्यानंतर एक एक लेअर आम्ही त्याच्यात भरत जातो आणि त्यानंतर ते गाणं बेसिकली तयार होतं. याचं साधारणतः रेट्स कसे ठरवले जातात? जिथं एक छोटा व्हॉइस ओव्हर असेल, ते समजा एक 30-40 सेकंदाचं धरूयात किंवा मग एक 3-4 मिनिटाचं गाणं असेल, कसं पूर्ण असतं? करेक्ट. आता नॉर्मली कसं असतं की स्टुडिओ हा आमचा तासाप्रमाणे असतो. साधारण 1000 ते 1500 असं तासाचा रेट्स ठरवला जातो व्हॉइस ओव्हरचे. मग निवेदक येतो, एखादं त्या पद्धतीनं तो बोलतो. एखाद्या समजा मंडळाचा असेल किंवा आपण असं एखाद्या जसं आमचे काही कार्यकर्ते नेते मंडळी असतात, तर त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं करतं मग त्या मंडळांची नावं, त्या देखाव्याची नावं, हे सगळं त्याच्यात येतं. कधी कधी असं होतं की देखावा आमच्याकडे येतो, त्याला लागणारं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा आम्ही बनवतो, जेणेकरून ते आपण बघतो वेगवेगळ्या मंडळामध्ये ते दाखवतात. तर ते सगळं त्याचं म्युझिक, त्याचं अरेंजमेंट या पद्धतीनं ते आम्ही मग आम्ही सगळ्या गोष्टी ते करतो आणि त्या पद्धतीनं मग चालतात. आणि मग गाण्याचं पण कसं आहे की छोटे जे काय व्हॉइस ओव्हर आहे, तर त्याला लागणारं म्युझिक असेल तर मग 5000 पासून तर 10,000 पर्यंत बेसिकली एक पॅकेज त्यांचं असतं. पण गाण्याचं वेगळं असतं. गाण्याचं डिपेंड आहे. आजकाल कसं होतं, रील वगैरे असेल तर साधारण 15,000 ते 20,000 रुपये. मग फेसबुक, इन्स्टा, यूट्यूबला पण छोटे छोटे रील्स आजकाल मुलांचे किंवा मोठ्या लोकांचे पण डिमांड आजकाल खूप चालतात. तर ते आहे. मोठं फिल्मीसारखं गाणं असेल
तर त्याचं बजेट त्या पद्धतीनं असतं 50,000 तर लाख, 1.5 लाख, 2 लाख आपण किती त्याच्यात काम करतो त्यानुसार त्याचं बजेट असतं. काही वर्षांपूर्वी कॅसेटच्या जमान्यात एखादं गाणं रेकॉर्ड करायचं म्हटलं की ते मोठ्या कष्टाचं काम असायचं. मात्र आता काळ बदललाय. तुम्ही लवकर या गणपती बाप्पा मोरया, म्हणा गणपती बाप्पा मोरया. अगदी मोबाईलवर एखादं ॲप डाउनलोड केलं की 5 मिनिटात गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. रील्स आणि शॉर्ट व्हिडिओजनं तर सर्वांना सध्या वेडं केलंय. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कुठलं गाणं हिट होतं याकडे लक्ष लागलंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खरं तर गणेश उत्सवाची धामधूम ही आता सुरू झालेली आहेत आणि हेच सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही NDTV मराठी देखील सज्ज झालो आहोत. कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.